IPL 2026मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट की अजूनही प्लेऑफची आशा जिवंत आहे. तर हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सची IPL 2026मधील कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरत आहे. शनिवार 2 मे रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध झालेल्या मोठ्या सामन्यात त्यांना आणखी एक पराभव स्वीकारावा लागला. हा मुंबई इंडियन्सचा 9 सामन्यामधला 7वा पराभव होता. या पराभवानंतर क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे की ती म्हणजे मुंबई इंडियन्स IPL 2026मधून बाहेर पडणारी पहिली टीम ठरली आहे का? त्यांचा प्लेऑफ मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे का? मात्र अधिकृतरित्या तसेच झालेले नाही. पण आता मुंबई जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकते. सध्याच्या स्पर्धेच्या परिस्थितीवरून पाहता 14 गुणांसह प्लेऑफ गाठणे खूप कठीण मानले जात आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 9 सामने खेळले असून त्यात आता फक्त 2 विजय मिळवले आहेत, तर 7 सामन्यामध्ये त्यांचा पराभव झालेला आहे. सध्या मुंबईकडे 4 गुण आहेत आणि ते पॉईंट टेबलमध्ये 9व्या स्थानावरती आहेत. मुंबई इंडियन्सचे अजून 5 सामने बाकी आहेत. ते सर्व सामने त्यांनी जिंकले तरीही ते जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतात. IPL इतिहासात 14 गुणांसह प्लेऑफमध्ये जाणे अत्यंत कठीण राहिले आहे. आता मुंबई इंडियन्सचे भवितव्य पूर्णपणे त्यांच्या हातात राहिलेले नाही. प्लेऑफसाठी त्यांना उरलेले सर्व सामने जिंकावे लागतील. एकही चूक झाली तर ते स्पर्धेतून बाहेर पडू शकतात. तसेच त्यांना इतर निकाल आणि पावसाचा अडथळा यावरही अवलंबून राहावे लागेल. तर मुंबई इंडियन्सचे पुढील सामने आहेत लखनौ सुपर जायंट्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पंजाब किंग्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध. या 5 पैकी 3 संघ सध्या टॉप 4मध्ये आहेत, RCB, पंजाब आणि राजस्थान. त्यामुळे मुंबईसाठी आव्हान अधिक कठीण झाले आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांना या तिन्ही मजबूत संघांना हरवणे अत्यावश्यक आहे. शेवटी जर गुण बरोबरीत आले तर नेट रेट निर्णायक ठरेल. मुंबईचा नेट रेट टॉप 4मधील 14 गुणांवर अडकलेल्या संघापेक्षा चांगला असेल तरच त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळू शकते. तर मित्रांनो, मुंबई इंडियन्सची टीम 90% प्लेऑफच्या बाहेर झालेली आहे. फक्त 10% मुंबई इंडियन्ससाठी चान्सेस आहेत, परंतु ते सध्या तरी कठीण दिसत आहे, म्हणजे इम्पॉसिबल दिसत आहे. तर यावर्षी तरी मुंबई इंडियन्सची टीम क्वालिफाय होऊ शकणार नाही.